हाय हॅलो गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मोमेंट चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि चहा घ्यायला या. चहा आणि टोस्ट खायले तर मी पण माझा पण चहा आणला आहे. त्याच्यामध्ये टोस्ट आहे का. सकाळी सकाळी बाहेर बसलो, बघा किती छान वातावरण आहे. सर्वांना स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. या चहा घ्यायला सगळे. तर ताईंनो, सकाळचा चहा आणि हे जे आहे तर हे आहेत शेंगदाणे रात्री भाजून ठेवले होते. तर म्हटलं थोडेसे आता लाडू करावे, तर कारण लई नाद लावला आहे शेंगदाण्याच्या लाडूचा आणि सगळ्यांना आवडतात पण. त्याच्यामुळं असे सोलून जर केले का तर छान लाडू होते बरं का ताईंनो. त्याच्यामुळे सोलले तर आता वारं सुटले, सगळ्या अंगणात होईल हे. त्याच्यामुळे थोडंसं तिकडं जिथं कचरा आहे का तिथं जाऊन ह्याला थोडंसं फटकून घेते आणि बनवते लाडू. थोडी एक इलायची टाकते, छान लागते चव. पाणी आणायला आली मधी, तोपर्यंत फटकाई सांडू नका, दमान फटका. जर कचरा आहे का तिथं फटकी ते म्हणलं तर ते जाऊन फटकाईलेत तेव्हा का, कारण इथे सगळ्या अंगणात होईल ना कचरा त्याच्यामुळं. आणि सोललेले शेंगदाण्याचे लाडू छान होते बरं का ताई ना अशापेक्षा. चला, दमान फटका. कुठं तिथून? हां चला, चहा गार होईल. हे काय आणले की पाणी तुम्हाला नाही गेल ते ठेवायचं. येता येईन चहा घ्यायला. चला आवरून घेते, पूजा झाली आज, लवकर आवरलंय थोडंसं. बनवते आता लाडू. आपले शेंगदाणे, हे गुळ लागेल तसा टाकायचा आणि हे थोडे ड्रायफ्रुट्स घेतलेत, काजू आणि बदाम आणि एकच इलायची. जसं की तुम्हाला म्हणलं ना, एकच इलायची टाकायची. खूप छान सुंदर लाडू लागतात, मस्त चवीला पण छान लागतात. थोडेसे ड्रायफ्रूट्स, कारण असं नाही तर असं लेकरांच्या खाण्यात येते. सकाळी सकाळी खाऊन गेली म्हणजे बरं वाटतंय. तर आज काय केलं तर मसाला वांग. रेसिपी काही शेअर केलं नाही ताईंनो, स्वयंपाकच करून घेतला पटकन. आज थोडं आवरलं आहे लवकर. तर असं मसाला वांग साध्या पद्धतीचं आहे, काही नाही आहे. भाकरी पोळ्या करून घेतल्यात, हे पाण्यात ठेवले कारण मुंग्या एवढ्या लागायल्यात की विचारायची सोय नाही. त्याच्यामुळे हे असं करून घेतलं. चला आता लाडू घेते करून. शेंगदाणे घालून घेतले, ड्रायफ्रुट्स पण घालून घेते आणि ही एक विलायची नक्कीच टाकून शेंगदाण्याचे लाडू करून बघा ताईंनो, खूप छान होते. तर गुळ आता प्रमाणानुसार आपल्या चवीनुसार घालायचा. अगोदर तर थोडाच घालणार आहे मी, बघणार आहे थोडे त्यांनी आहेत घरी तर म्हणजे थोडेसे टेस्ट करायला लागतंयच. एवढा गुळ लागतंय कारण माहिती नेहमीच करते मी, पण आज शेअर करायला तुमच्यासोबत ताईंनो. तर चला मिक्सरला दाखवते तुम्हाला. एक मिनिट. पौष्टिक आपले असे मस्त थोडेसे ड्रायफ्रूट. अजून तुमच्याकडे जर काही असेल दुसरे ड्रायफ्रुट्स, मखाने वगैरे, तर टाकू शकता. छान. आता माझ्याकडे जे आहे ते टाकले. कुणी टरबुजाच्या म्हणजे मगजच्या बिया टाकते, कुणी मनुके पण टाकू शकतात. पण मनुक्यानं कसं थोडासा वलसर असते, ते वास मारल्यासारखं होते. तर त्यामुळे मी ह्या असे बघा छान सुंदर झाले. आता लाडू घेते आणि टेस्ट करायला पण देते मिस्टरांना. ते काय म्हणते तर आपलं किचन छोटं असल्यामुळे मिक्सर करावं लागतंय, ठेवावं लागतंय. मोठ्या ह्याच्यात मिक्स ताटातच काढते मिक्स करायला, कारण चांगलं मिक्स केल्या जाते. खूप छान स्मेल यायला आहे बघा. एकच इलायची टाकली ना ताईंनो, तर मस्त असा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं ना तर चव पण छान लागते आणि खूप छान कलर बी खूप छान आलाय बरं का. असा मस्त असा सुंदर आलाय कलर. तर बांधते लाडू. मी करते नेहमीच, पण म्हणलं तुमच्यासोबत आज थोडंसं शेअर करावं. करून बघा एकदा नक्कीच ताई. शेंगदाणे ड्रायफ्रुट्सचे लाडू मस्त असे एक नंबर चवीला हे पहा.
असे लाडू तयार झाले आपले. मस्त बघितले का छान आहे. तर देते मिस्टरांना खायला देते. मग ते टेस्ट करा म्हणते कसे झाले काय नाही. सांगते ते व्यवस्थित प्रमाण वगैरे कमी तर कमीच म्हणते, तर चांगले झाले तर चांगले म्हणतात, नाही झाले तर नाहीच म्हणतात बरं का ताई. ना बघू आता बसलीत बाहेर, देते त्यांना पण. तर आणलाय लाडू खायला, बघा की खाऊन सांगा कसा झाला आहे. चांगला झाला तरी चांगला, नाही झाला तर नाही असतंय. थोडीशी काजू बदाम बी टाकली आणि एक इलायची टाकली. छान झालं म्हणजे मऊ झालंय नंबर 1 मध्ये. छान झालं ताई, नक्कीच करून बघा. छान होते लाडू आणि सकाळी सकाळी खायला पण चांगले राहते. तो आमचा तर नाश्ता झालाय, चहा झालाय. पण आवडतंय काही पण गोड द्या, गोडाला येडे येतं, दिवाणे येतं गोडाचे. कितीदा बी द्या, काही बी द्या, गोड खाते तर. आणि मला गोड आवडत नाही, मला तिखट लागतंय. मला तिखट काही पण द्या असं आहे. तर चला ताई, मी आवरून घेते काम. आता सकाळचं टाईम आहे तर म्हणलं थोडंसं एकटीच असते दरवेळेस, लेकरं येत नाही तर ह्यांना बी टाईम होता तर थोडंसं शेअर करावं म्हणलं तुम्हाला बी. तर झाले आपले लाडू तयार सुंदर असे बघा, मस्त छान झाले. तर भरपूर झालेत बी, आवडतात मुलांना. चला झाकून आता आवडते. तर चला, आंबे खात नाही तर असं खा म्हणलं तर, कारण मी आणि ह्यांनी दोघंच खायलोत. लेकरांना आंबे खा म्हणलं, लेकरं काय आंबे खाईनात. तर मँगो मिल्कशेक करायचा का म्हणलं तर हो म्हणले. तर सुंदर आपल्या घरच्या झाडाचे आंबे येत आहे. टेस्ट जर म्हणता ह्याची ना विचारायची सोय नाही, इतकी भारी टेस्ट आहे, इतके सुंदर आंबे आहेत ना. तर हे पा एवढी साखर नाही टाकली तरी चालते. असा आंबा खाल्ल्यास पण जरा थोडंसं का दूध ते पडतंय ना त्याच्यात, त्याच्यामुळे थोडीशी साखर घालते आणि अगोदर फिरवून घेते. हे का व्हॅनिला इन्सेन्स किती, 1 ड्रॉप टाकू का 3 ड्रॉप. तर हे व्हॅनिला इन्सेन्सचे हे का 3 ड्रॉप तुझा अंदर पडे. 1 2 3च ड्रॉप टाकायचे. ह्याला मिक्सरला फिरवून घेते. हे फिरवून घेते, त्याच्या हे दूध आहे लागेल तसं घालणार आहे मी. दूध पण खूप छान आहे ताईंनो, म्हशीचं दूध घरगुती देते तर 1 नंबरमध्ये. त्याच्यामुळं ह्याची टेस्ट पण नंबर 1 मध्ये लागते. हे फिरवायच्या अगोदर हे तुम्हाला ह्याची एक अरे ग पोळाला ह्याची ट्रिक सांगते. तर हे मटकी आहे, मटकीला मोड येण्यासाठी काय करायचं आपल्याला, लवकर मोड पाहिजेत तर हे असं उकळतं बघा. ह्याच्या वाफा निघालेल्या दिसत असतील तुम्हाला. हे पा उकळतं पाणी आहे मस्त असं. हे उकळत्या पाण्यामध्ये हे पा वाफा निघाल्यात. तर ह्याला घालायचं भिजू असं. आता ह्याला मला बोट बी ह्याच्यात घालता येईल, तर हे असं ठेवायचं. ह्याला उद्या संध्याकाळच्याला मोड येते तर हे झाकून ठेवायचं. तर चला ह्याला घेते आता मिक्सरला फिरवून. तर आता फिरवून घेते, दूध घालते. दूध पण भरपूर घालायचं कारण सुंदर चव छान लागते आणि आवडीनं पितात मुलं. आम्ही काही हे मँगो मिल्कशेक पित नाहीत कारण मला आंबाच आवडतं त्यांना पण. तर हे आपला मँगो मिल्कशेक तयार झाला आहे ताईंनो. तर हे काचाचं जे आहे ना ते पिण्यासाठीच खास आणलं होतं आम्ही. त्या इथे एक यात्रा असते का तिथे गेलतो तर त्याच्यामुळे हे आणलं होतं मस्त असं. तर हे